आज आपण लूप शिकणार आहोत. ओके, लाईक हाऊ टू यूज लूप्स. ओके, लूप्स बद्दल शिकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, लूप्स मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जर लूप्स यूज करायचे आहे त्यासाठी आपल्याला काय लागेल, कलेक्शन लागेल. ओके, कलेक्शन इज वॉट, ग्रुप ऑफ सिमिलर आयटम, ग्रुप ऑफ सिमिलर आयटम. ओके, सेल्सफोर्स मध्ये कलेक्शन काय असू शकते, कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. ओके, कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स असू शकते. ओके, लूप्स काय करतात, अलाउ यू टू इटरेट ओव्हर ए ग्रुप ऑफ आयटम. ओके, काय होत आहे, जो एक आपलं कलेक्शन राहील. ओके, कलेक्शन राहील, लूप्स काय करतील, व्हॅल्यू त्यामधल्या इटरेट करतील. ओके, वन बाय वन वन बाय वन वन बाय वन. ओके, और सर्व आयटम लूप झाल्यानंतर पण एक ऑप्शन मिळते आपल्याला, एक इच फॉर इच रेकॉर्डसाठी मिळते आणि एक दुसरं ऑप्शन राहते. ओके, फाईन. सो त्यासाठी एक आपण प्रॅक्टिकली बघू. ओके, फाईन. सो मी एक स्क्रीन फ्लो क्रिएट करतो आज. सो आय विल नॅव्हिगेट टू फ्लो बिल्डर. फ्लो, न्यू फ्लो, एक स्क्रीन फ्लो क्रिएट करतो मी आज. ओके ओके, स्क्रीन फ्लो क्रिएट. ओके, स्क्रीन फ्लो फॉर्म घेतो. ओके, सर्व एलिमेंट मला इथे डिस्प्ले झालेले आहे. ओके, सर्वात आधी आपल्याला काय हवं आहे, कलेक्शन हवं आहे. ओके, कलेक्शन हवं आहे. मी अपॉर्च्युनिटी ऑब्जेक्टचे रेकॉर्ड ॲज अ कलेक्शन घेतो. ओके, फाईन. सो त्यासाठी मला रेकॉर्ड गेट करावं लागेल, राईट. त्यासाठी मला गेट रेकॉर्ड. ओके, गेट रेकॉर्ड. ओके, गेट रेकॉर्ड्स फॉर opportunity object. ओके, सेम कुठल्या ऑब्जेक्टचे रेकॉर्ड घ्यायचे आहे, मला गेट करायचे आहे अपॉर्च्युनिटी. ओके, फिल्टर करायचे आहे का, नाही करायचे आहे मला फिल्टर. ओके, मला अपॉर्च्युनिटीचे सर्व रेकॉर्ड हवे. ओके, त्यानंतर हाऊ मेनी रेकॉर्ड्स टू स्टोर, मला कलेक्शन हवं आहे. ओके, मला काय पाहिजे, कलेक्शन पाहिजे. ओनली द फर्स्ट रेकॉर्ड हवं आहे का, नाही, ऑल रेकॉर्ड. तर मला ऑल रेकॉर्ड चूज करावं लागेल. त्यानंतर हाऊ टू स्टोर रेकॉर्ड डाटा, ऑटोमॅटिकली स्टोर ऑल फील्ड्स. ओके, डन. काय आहे, ओके, फाईन. ओके, नन. करेक्ट, डन करतो. ओके, फाईन. कनेक्ट करतो, स्टार्ट. ओके, फाईन. त्यानंतर आपल्याला काय हवं आहे, लूप यूज करू. ओके, लूप काय करेल, आपल्याला जो कलेक्शन मिळालेला आहे फ्रॉम गेट रेकॉर्ड. ओके, अपॉर्च्युनिटीच्या जे आपल्याकडे कलेक्शन आहे रेकॉर्डचं. ओके, त्यावर मी लूप लावेल. ओके, लूपने काय होत आहे, अलाउ यू टू इटरेट ओव्हर ए ग्रुप ऑफ आयटम्स. ओके, वन बाय वन व्हॅल्यू त्यामधून इटरेट होते. ओके, आणि त्यावर आपण काही लॉजिक परफॉर्म करू. ओके ओके, हां, आणि फ्लो क्रिएट करू. ओके, सो कलेक्शन मिळालं आहे मला. ओके, त्यानंतर लूप. ओके, लूपला लेबल देतो, लूप थ्रू opportunity. Look through opportunity. ओके, कलेक्शन व्हेरिएबल इथे चूज करावं लागेल. ओके, आपण गेट रेकॉर्ड वरून कलेक्शन व्हेरिएबल क्रिएट केले आहे, एक कलेक्शन क्रिएट केलेलं आहे. ओके, याला चूज करतो. ओके, हे बघा काय म्हणत आहे, स्पेसिफाय डायरेक्शन फॉर इटरेटिंग फॉर कलेक्शन. ओके, लेट जस्ट से दॅट 1 to 100 आहे. ओके, सो लूप 1 पासून 100 पर्यंत इटरेट करेल और 100 पासून 1 पर्यंत इटरेट करेल. ओके, आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्शन स्पेसिफाय करायचं आहे. ओके, मी काय करतो, बाय डिफॉल्ट ठेवतो. ओके, 90% टाइम मी बाय डिफॉल्टच ठेवतो. ओके, पण काही कंडिशन मध्ये हे मॅटर करते.
ओके, त्यावेळेस तुम्ही तुमच्या कंडिशननुसार चूज करू शकता. ओके, या आपला हा जो फ्लो आहे यामध्ये इतकं मॅटर नाही करत. सो फर्स्ट आयटम टू लास्ट आयटम घेतो. ओके, डन. अशा प्रकारे इटरेट करेल. ओके, म्हणजे फर्स्ट रेकॉर्ड, सेकंड रेकॉर्ड, थर्ड रेकॉर्ड, फोर्थ रेकॉर्ड. ओके, अशा टाईप, अशा डायरेक्शनने जाईल तो लूप. ओके, इटरेट होईल. ओके, डन. कनेक्ट करतो. ओके, डन. फाईन. त्यानंतर ओके, व्हॅल्यू 1 बाय 1 निघत आहे. ओके, इटरेट होत आहे. ओके, त्यानंतर मी एक काम करतो, एक मॅनेजर थ्रू एक नवीन रिसोर्स क्रिएट करतो. न्यू रिसोर्स. ओके, कुठल्या टाईपचा रिसोर्स घ्यायचा आहे मला? व्हेरिएबल घेतो. वेर इज व्हेरिएबल. ओके, काय म्हणत आहे? स्टोर अ व्हॅल्यू दॅट कॅन बी युज्ड अँड चेंज थ्रू आउट द फ्लो. ओके, सो ओके, व्हेरिएबल, API नेम, number variable for count. नंबर व्हेरिएबल फॉर काउंट. ओके, डेटा टाइप काय आहे? नंबर टाइपचा व्हेरिएबल क्रिएट करत आहे. ओके, डेसिमल प्लेसेस 0. ओके, डिफॉल्ट व्हॅल्यू पण 0च घेतो. ओके, फाईन. त्याला डन करतो. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे हा चेकबॉक्स आहे, अलाउ मल्टिपल व्हॅल्यूज. ओके, आता मी हा सध्या सिंगल व्हेरिएबल घेत आहे. ओके, मला जर कलेक्शन हवं असेल तर मला हा चेकबॉक्स चेक करावा लागेल. ओके, मला इथून कलेक्शन पण मिळून जाईल. ओके, सध्या मला एक सिंगल व्हेरिएबल पाहिजे. ओके, डन करतो. डन. हा झाला आहे क्रिएट. करंट आयटम फ्रॉम लूप थ्रू अपॉर्च्युनिटी. ओके, फाईन. हा नंबर व्हेरिएबल फॉर काउंट हा व्हेरिएबल क्रिएट झालेला आहे. आणि हे सर्व जे APIs आहे, ओके, हे आपण कुठे क्रिएट केलेले आहे? आधी फ्लो मध्ये. ओके, एक तर इथून क्रिएट करू शकतो, और आधी क्रिएट करून नंतर त्याला यूज करू शकतो, आता मी काय केलं आहे? आधी व्हेरिएबल क्रिएट केला आहे, आता मी त्याला फ्लो मध्ये यूज करेल. अंडरस्टूड? ओके, फाईन. पुढे बघू. ओके, एक मला असाइनमेंट घेतो मी. ओके, असाइनमेंट एलिमेंट यूज करतो, लॉजिक एलिमेंट आहे. ओके, असाइनमेंट फॉर व्हेरिएबल काउंट. ओके, API नेम, व्हॅल्यू सेट करायची आहे मला, असाइन करत आहे. ओके, सो माझ्याकडे हा आहे नंबर व्हेरिएबल फॉर काउंट आहे. ओके, नंबर मध्ये ऍड व्हायला हवा 1 ने. ओके, नंबर मध्ये ऍड व्हायला हवा 1 ने. ओके, सो माझा पर्पज काय आहे की मी एक स्क्रीन क्रिएट करणार आहे स्क्रीन फ्लो मध्ये. ओके, त्यामध्ये अपॉर्च्युनिटीचा नेम राहील. ओके, आणि त्या अपॉर्च्युनिटीचा काउंट राहील. ओके, लाईक नंबर 1 वर कुठली अपॉर्च्युनिटी आहे, नंबर 2 वर कुठली अपॉर्च्युनिटी आहे. ओके, हा नेक्स्ट केल्यावर त्या हिशोबानं नंबर चेंज व्हायला पाहिजे आणि अपॉर्च्युनिटीचा नेम तिथे यायला हवं. ओके, अशा प्रकारचा माझा फ्लो आहे. ओके, मी लूपला कनेक्ट करतो असाइनमेंट सोबत. ओके, इथे बघा 2 ऑप्शन आहे. ओके, फॉर इच आयटम इन द कलेक्शन और आफ्टर लास्ट आयटम इन द कलेक्शन. ओके, हे जे असाइनमेंट आहे, ओके, दिस असाइनमेंट केव्हा व्हायला पाहिजे की लूप झाल्यानंतर प्रत्येक फॉर इच आयटम इन द कलेक्शन या लूप काय करते? 1 बाय 1 इटरेट करते व्हॅल्यू, राईट? ओके, सो फॉर इच आयटम साठी असाइनमेंट करायची आहे की फायनली लूप संपल्यानंतर असाइनमेंट करायची आहे. ओके, मला कुठला ऑप्शन हवाय? फॉर इच आयटम. ओके, फॉर इच आयटम इन द कलेक्शन हा चूज करतो. डन. ओके, डन झालाय. ओके, त्यानंतर एक स्क्रीन घ्यावं लागेल डिस्प्लेसाठी, राईट? तो स्क्रीन घेतो.
स्क्रीन मध्ये ओके, त्या स्क्रीनला नेम देऊन होतो, स्क्रीन फॉर opportunity record display. ओके फाईन. ओके, API नेम सेट ठेवतो. त्यानंतर मला डिस्प्ले करायचं आहे, सो डिस्प्ले टेक्स्ट कंपोनेंट घेतो. ओके डन. ओके, API नेम display for opportunity count. Okay, opportunity, yeah, record count, yeah, underscore unit. ओके फाईन. तो या ठिकाणी काय डिस्प्ले करायचं आहे, टेक्स्ट लिहितो मी. ओके, ती करंट opportunity इथे opportunity नेम यायला हवं. इथे काय यायला हवं, opportunity नेम यायला हवं. ओके, सो इथून चूज करावं लागेल मला. ओके, opportunity नेम कुठून, कलेक्शन मध्ये. ओके, सो ओके, 1 बाय 1 जे हे, ओके त्यामधून. ओके, इथे बघा, मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, 1 मिनिट. ओके, हा कलेक्शन आहे माझा, रेकॉर्ड कलेक्शन व्हेरिएबल आहे. ओके, मला इथला नेम नको आहे, मला काय पाहिजे, रेकॉर्ड सिंगल व्हेरिएबल्स क्रिएट केलेला आहे आपण. ओके, रेकॉर्ड सिंगल व्हेरिएबल क्रिएट झालेला आहे. ओके, इथे एरो आहे, म्हणजे यामध्ये आधी आणखी पण फील्ड्स आहे. ओके, व्हेरिएबलसाठी opportunityच्या. ओके, याला चूज करू. मला कुठली फील्डचा डेटा हवा आहे डिस्प्ले करायसाठी, नेम, opportunity नेम हवा आहे. ओके, नेम मिळत आहे का. ओके, मी सर्च करतो. ओके, opportunity name, the current opportunity name is, okay, it's okay, fine. Yes. ओके फाईन, अशा प्रकारे डिस्प्ले होईल. ओके फाईन. त्यानंतर खाली and the current count is इथे काउंट यायला हवा पाहिजे, राईट. ओके, त्यासाठी आपण व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे असाइनमेंटचा. ओके, या राईट. ओके फाईन, फिनिश करू. डन करतो, फिनिश करू. बरोबर आहे. ओके ओके डन. ओके फाईन. पण काय होणार आहे आता बघा, गेट रेकॉर्ड मधून आपल्याला कलेक्शन मिळालं. ओके, कुठल्या ऑब्जेक्टच्या रेकॉर्डचं, opportunity ऑब्जेक्टच्या. ओके, त्यानंतर आपण लूपने त्याला व्हॅल्यूज इटरेट झाल्या. ओके, इटरेट झाल्यानंतर असाइनमेंट झालं. ओके, काउंटला ऍड केला आपण. ओके, फॉर इच ऑब्जेक्ट, फॉर इच आयटम नॉट ऑब्जेक्ट. ओके, त्यानंतर स्क्रीन मध्ये डिस्प्ले झालं. ओके, इथे काय झाला, लूप संपला. ओके ओके, म्हणजे हा लूप किती वेळा रन करेल, ओनली वन टाइम. ओके, आपल्याला काय पाहिजे पुन्हा. ओके, नेक्स्ट आयटम पण तेच पाहायला हवं, अंटिल अँड अनलेस जोपर्यंत आपण पूर्ण कलेक्शनवर
कलेक्शनच्या व्हॅल्यू इटरेट नाही करू तोपर्यंत. ओके, सो मला काय करावं लागेल, इथे फ्लो संपल्यानंतर पुन्हा लूपला कनेक्ट करावं लागेल. ओके, मग काय होईल, पुन्हा रेकॉर्ड मधून व्हॅल्यू इटरेट होईल. ओके, असाइनमेंट होईल, डिस्प्ले होईल. समजलंय? ओके, आपण असाइनमेंट मधून नाही करू शकत, ते आपला डिस्प्ले करायचा आहे. ओके, सेव्ह करतो फ्लोला. फ्लो फॉर लूप. ओके, ओके, API नेम सेव्ह. डन, सेव्ह झालेला आहे. ओके, रन करू आपण त्याला, आपण रन करू. नाही, रन करा. ओके, मी एक काम करतो, डिबग करतो. ठीक आहे, लेट्स डिबग. ओके, ओके, माझ्याकडे किती अपॉर्च्युनिटी आहे, लेट मी चेक करतो. टोटल 41 रेकॉर्ड्स आहे अपॉर्च्युनिटीचे, राईट. ओके, नंबर 1 आपण टेक्स्ट फाईल. ओके, त्यानंतर बर्लिंग्टन. ओके, लेट्स चेक नेक्स्ट. ओके, ओके, समजलाय? ओके, प्रिव्हियसली बघायला असेल. ओके, ओके, काय होत आहे, अपॉर्च्युनिटी आणि त्यांचा काउंट डिस्प्ले होत आहे. ओके, सो अशा प्रकारे लूप वर्क करते. अंडरस्टूड झालं आहे कशा प्रकारे लूप वर्क करते? ओके, काय होत आहे? ओके, हे बघा, ज्यावेळेस आपण डिबग करतो काय होत आहे, फ्लो रन होईल. ओके, आणि डिबग मध्ये आपल्याला डिटेल्स मिळेल कशा प्रकारे फ्लो रन होत आहे, कशा प्रकारे फ्लो रन होत आहे, इथे तुम्ही बघू शकता. ओके, लेट्स चेक. हे बघा, स्टार्टेड द फ्लो. ओके, API व्हर्जन 60. ओके, गेट रेकॉर्ड मधून कलेक्शन मिळालं आपल्याला. ओके, गेट रेकॉर्ड फॉर अपॉर्च्युनिटी आपल्याला कलेक्शन मिळालं आहे. रिझल्ट सक्सेसफुली फाउंड रेकॉर्ड. ओके, त्यानंतर लूप थ्रू अपॉर्च्युनिटी. ओके, हे सर्व काय आहे, आयडीज आहे. हे सर्व काय आहे, आयडीज आहे. ओके, कशाच्या आयडी आहे, अपॉर्च्युनिटी ऑब्जेक्ट रेकॉर्ड्सच्या ह्या आयडी आहे सर्व. ओके, आता सध्याच्या कंडिशनला 1 2 3 4 5, राईट. या तिथं आपल्याला दिसत आहे. ओके, फाईन. ह्या सर्व काय आहे, आयडीज आहे. ओके, या सर्व आयडीज थ्रू लूप इटरेट केली आहे व्हॅल्यू. ओके, समजलंय? ओके, त्यानंतर असाइनमेंट झालं आहे. ओके, या ठिकाणी जो काउंट वाढत आहे, ओके, त्यासाठी आपण असाइनमेंट एलिमेंट यूज केलं होतं. ओके, फाईन. त्यानंतर ट्रान्झॅक्शन कम्युनिकेट काय म्हणत आहे, एनी रेकॉर्ड दॅट द फ्लो वॉज रेडी टू क्रिएट, अपडेट ऑर डिलीट इट टू डेटाबेस. ओके, फाईन. लुकिंग थ्रू आपण व्हॅल्यू इटरेट करतो. व्हॅल्यू इटरेट केल्यानंतर त्यावर काही लॉजिक अप्लाय करतो. लॉजिक अप्लाय केल्यानंतर पुन्हा लूप मध्ये जातो, पुन्हा तो व्हॅल्यू इटरेट करतो. ओके, अशा प्रकारे. ओके, अंटिल कलेक्शन लूप संपत नाही जोपर्यंत लास्ट होत नाही. ओके, फाईन. ओके, ओके, transaction committed. Any record that the flow was ready to create, updated or deleted to the database. ओके, अशा प्रकारे